रायगड जिल्हा कृषी सेवा असोसिएशनची खरीप हंगामासाठीची बैठक पेणमध्ये पार पडली। पेण येथील आगरी समाज हॉलमध्ये झालेल्या बैठकीत रायगड जिल्हा कृषी असोसिएशनमध्ये सहभागी असणारे डीलर्स, भात बियाणे कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते। रायगड जिल्हा भाताचे कोठार म्हणून ओळखला जातो। अनेक ठिकाणी भात बियाणाचे वेगवेगळे दर असल्याने कृषी असोसिएशनचे बैठक घेऊन एक जिल्हा एक दर ही नवी संकल्पना लागू केली आहे। त्यामुळे प्रत्येक भागातील शेतकऱ्यांना इतर ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही। प्रत्येक कृषी सेवा केंद्रामध्ये आता भात बियाण्याचे दर एकच असणार आहेत। कोणत्यातरी कंपनीचं विकायचं किंवा कोणत्यातरी याचं आपल्याला द्यायचंच आहे, तर आपण भात बियाणं विकताना थोडंसं ब्रँडचा पण विचार केला गेला पाहिजे। आपल्या वातावरणात सूट झालेलं बियाणं जे आहे याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे। बऱ्याच वेळा असं झालं की आपण काय केलं, का एखादं स्वस्त बियाणं आलं, जसं आता सांगत होते जिल्हाबंदीचा कायदा करता त्याची चांगली गोष्ट आहे, कारण बियाणं बाहेरून येतं, कोणीतरी त्याचा सेल नसतो म्हणून 2 रुपये जमिनी घेऊन टाकतं आणि आपण ते विकतो। नंतर त्याचा परिणाम आपल्या शेतकऱ्याला भोगायला लागतो आणि आपल्याला अडचण निर्माण होते। आपण जिवंत बियाणं विकतो, त्यामुळे असं टोकून कोणी सांगू शकत नाही की हे बियाणं एकदम प्युअर आहे आणि याला काहीच प्रॉब्लेम येणार। कमी जास्त कुठे ना कुठे होत असतं आणि जिवंत गोष्ट आहे तर त्याला प्लस मायनस कुठे ना कुठे होणार आहे। देताना तर आपण 100% देतो की नाही बाबा प्युअर बियाणं दिलं गेलं पाहिजे, पण तरी कुठे अडचण आली काय आलं तर आम्ही तुम्हाला पूर्णपणे सहकार्य देत राहू आणि करत राहू। त्यानंतर जर नवीन एखादी कंपनी येत असेल विदर्भने, आता असोसिएशनचे खूप चांगलं काम, मागच्या प्रत्येक असोसिएशनच्या मिटिंगला मी आलो, खूप चांगल्या प्रकारे आपलं काम चालू आहे। अशा प्रकारे जर सुधारणा होत गेल्या तर नक्कीच पूर्ण डीलर लोकांचा चांगला फायदा होईल असं मला